माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जे अभिनंदन म्हणजे आपल्या देशाचे जे 15 राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांची जी निवडणूक झाली म्हणजे त्यांनी निवडून आले राष्ट्रपती म्हणून त्यांचा आपल्या पक्षाच्या वतीने मी अभिनंदन करतो. आणि विनायक पेटे पक्षाचे नेते होते त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे मी आमच्या पक्षाच्या वतीने शोक व्यक्त करतोय. अध्यक्ष महोदय, माझ्याकडनं सुरुवात करू. अध्यक्ष महोदय, आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 मध्ये एका बाजूला भारत हा अतिजलद म्हणजे विकास करणारा देश आहे असा आधी शासन बढाया मारत आहे, परंतु एका बाजूला त्याच देशात 2018 मध्ये शाळेत भरती न झालेली मुले 2.8% होती व कोरोनामुळे ही टक्केवारी वाढून अध्यक्ष महोदय 4.5% झाली. डिजिटल डिव्हाइसमुळे ग्रामीण आणि शहरी भागात कष्टकरी वर्गातील मुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. शाळा सोडलेल्या आणि बालविवाह झालेल्या मुलांची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. अनेक शिक्षण संस्था बंद झाल्याने उच्च शिक्षणातील मूल्य शिक्षण बाह्य झाले आहेत. अध्यक्ष महोदय, कोरोना काळात गरीब कष्टकऱ्यांच्या आदिवासी वाचन व विद्यार्थ्यांच्या मुलामुलींचे 3 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय माननीय मंत्र्यांना मी असे विचारू इच्छितो की ही सर्व आव्हाने असताना हा अर्थसंकल्प 2022-23 कसा स्वीकारतो हे त्यांनी सभागृहात स्पष्ट करून द्यावे. धन्यवाद. शिक्षण व्यवस्थेची आधुनिकता आणायची आहे, त्याचा पायाभक्कम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच अध्यक्ष महोदय, डिजिटल शिक्षण